भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे आणि दूध उत्पादन हा एक असा व्यवसाय जो भारतीय अर्थव्यवस्थेतील कणा मानला जातो। तर आज आपण याच विषयावर चर्चा करण्यासाठी नाशिकमध्ये आहोत आणि आपण भेट देणार आहोत नाशिकमधील 45 वर्ष जुनी असणारी चौगुले डेअरी यांना। नमस्कार, मी साहिल रंदे तुमच्या महामनी सोशलच्या गणित काय सिरीज मध्ये स्वागत करतो। सर्वप्रथम महामनी सोशलच्या गणित काय सिरीज मध्ये मी आपलं स्वागत करतो आणि पॉडकास्ट सुरू करण्याआधी आमच्या महामनी सोशलच्या प्रेक्षकांना तुम्ही एकदा तुमची ओळख द्या। नमस्कार, माझं नाव साहिल जितेंद्र चौगुले, मी नाशिकचाच आहे। राहिलं इकडंच गंगापूर रोड केटीचम कॉलेजच्या बॅक साईडला, तिथं आपली डेअरी चौगुले दुग्धालय नावाने। आजपर्यंत झाले आम्हाला 45 वर्ष आले या दुधाच्या धंद्यामध्ये। जसं की आत्ताचं जे चालू आहे सगळं जनरेशन किंवा यूथ, सगळ्यांचं असं असतं की 10 ते 8 जॉब करावा त्यानंतर घरी। बरोबर। तर या सगळ्या सराउंडिंग ह्याच्यात तुला असं म्हणजे तुम्हाला काय वाटलं ओव्हरऑल, किंवा तुला काय वाटलं की व्यवसायच करावा? आता आमचा पारंपरिक व्यवसाय आहे, त्यानंतर आम्ही जातीने पण गवळी लिंगायत गवळी। घरात आधीपासून हे धंद्याचं वातावरण राहायचं, तिथंच राहिलंय, गोठा वगैरे सगळं बालपण सगळं त्याच्यातच गेलं। मुळे मग त्याच्यातच ते माझी पण थोडी हाऊस वाढली का याच्यातच आपण लहानपणापासून ते सगळं बघत आलो, त्यातच काहीतरी करू, काहीतरी वेगळं करू, पण मग याच्यातच वाढ करता येईल बिझनेसची। तर आता बरेच व्यवसाय आहे असे की सगळेच भरपूर ऑप्शन आता व्यवसाय म्हटलं का भरपूर ऑप्शन आता। तुम्हाला दुग्ध व्यवसायच का वाटला म्हणजे करावा? दुग्ध व्यवसाय म्हणजे हा केला तर एवढा सुंदर आहे, जर का शुद्धतेने स्वच्छतेने तुम्ही कराल तर एकदम भारी आहे। तुम्ही त्याच्यात केमिकल वगैरे आता मार्केटमध्ये खूप खराब चाललं, डेअरी म्हणजे पाणी वगैरे बरंच मिक्स करतात, पनीर पण पावडरच्या दुधाचं बनवताय, खूप हे चालू। याच्यात जर का केलं तुम्ही चांगल्याने तर तुमचं खूप नाव होतं, खूप तुम्हाला लोकांचा रिस्पॉन्स चांगला भेटतो। बरोबर। हो। आता हे जे आपले 45 वर्षांचा प्रवास आहे त्याची सुरुवात एक कशी झालेली? हे आता आमच्या आजोबांपासून झालेली। आमचं दुकान होतं तेव्हा मिठाईचं। अच्छा, आधी म्हणजे मिठाईचं दुकान होतं? अजून पण आहे, पण ते काका वगैरे बघतात। मग इकडं गोठा होता, मग सगळं तिकडे जायचं, पप्पा बघायचे, काका बघायचे, नंतर मग आता मग पिढी ते पुढे ढकलत आलेलं। आता व्यवसाय सुरू करताना म्हणजे भांडवल लागतंच, तर मग ते कसं होतं आपल्या व्यवसायाच्या स्वरूपाने भांडवल किती लागतं? तर पहिले कसं होतं, आमच्या 2 म्हशी होत्या, 2 गाई होत्या। सुरुवात केली मग त्याचं ते वाढत गेलं, एक म्हैस आम्ही ऍड करत गेलो, करत गेलो। करायचं म्हणलं तर पण मग याला खूप भांडवल लागतं या धंद्याला, सोपा नाही। आताच्या घडीला करणं म्हणजे तर खरंच सोपं नाही। जे पिढ्यानपिढ्या चालत आले त्यांचं ठीक आहे, टिकण्या स्पर्धेत म्हणजे माणसाने अवघड आहे, भेटत नाही वेळ, माणसांची धंदा तेच आहे आणि कष्ट खूप येतात जे की आत्ताच्या याला नाही जनरेशनला कष्ट घेण्याचे। हे एक हाऊस आहे, त्या हिशोबाने पण आनंद चालतो, नाही तर खूप अवघड आहे। बरोबर। तरी एक समजा व्यवसाय करायचा ज्याला सुरू, तरी त्याला मिनिमल बजेट किती लागेल या व्यवसायात उतरायला? आताच्या घडीला तर अवघडच आहे, तरी 10 म्हशी टाकायच्या असल्या तर त्याला 20 लाख रुपये खिशात ठेवावं लागेल। 20 लाख रुपये ठेवावं लागेल, प्लस बाकी सगळं त्यांचं मेंटेनन्स म्हणा, त्यांच्याकडे देखरेख करायला म्हशी टाकायला त्यालाच 20 लाख रुपये लागतात। आता तुम्ही जे आता व्यवसाय उभारलाय त्याचं स्वरूप कसं होतं, भांडवल कसं केलं म्हणजे ते आता आजोबांनी सगळं आजोबांच्या ह्याच्याने झालं? आता जे दुग्ध व्यवसाय आहे आपला, त्यात आपण किती गायी वगैरे ठेवल्यात म्हणजे कसं आहे स्वरूप? आता आपल्याकडे 15 गायी आहे, एकूण 15 गायी, 30 म्हशी आहेत। 30 म्हशी आपल्या, आणि छोटे जनावर आहे 10 असे टोटल आहे 50-60 जनावर आहे, सगळे 50-60 आहेत। त्यांचं कसं असतं म्हणजे देखरेख वगैरे कशी? देखरेख 2 माणसं आपल्या गोठ्यात, 2 माणसं आहेत। ते सगळं सकाळी 4ला उठणार, पहिले साफसफाई करणार, मग चारा टाकणार, पाणी पाजणार, मग त्यांना धुणार स्वच्छता, मग दूध काढणार, 7:30 वाजेपर्यंत आवरून जातात, परत संध्याकाळी 3ला चालू करणार, परत प्रोसेस हे सगळं। आणि मग जे दूध वगैरे काढतात ते पण मग हे माणसं? ते सगळं। मग त्यांचं कसं असतं म्हणजे त्यांना सॅलरी बेसिस का कसं? नाही, त्यांना महिन्याला राहतं त्यांचं, त्यांना एकाला 25,000 रुपये। अच्छा, एकाला म्हणजे बेर मिनिमम 25,000, ज्यात ते सगळं देखरेख करतात। आता दुधात पण प्रकार असतात बरेच, म्हणजे मला तरी माहिती गाईचं, म्हशीचं आणि 2 प्रकार, बकरीचं पण असतं ना? हा, बकरीचं पण राहतं, पण ते जास्त नाही, सेल नाही होत। अच्छा, म्हणजे नाही त्याचा वापर कमी असतो का कसा असतो?
आता गाईचं आणि म्हशीचं जास्त करून दूध डिमांड वापरतात. बाकी नाही का असं. आपल्याकडे दोन्ही प्रकारचे ठेवतात, दोन्ही गाईचं आणि म्हशीचं. आणि त्याचं म्हणजे आता भाव कसा ठरतो की रोज बदलतो का स्थिर असतो? नाही एकच राहतो भाव एकच असतो. आता कसं राहतं, उन्हाळ्यात भाव जास्त राहतो. उन्हाळ्यात जास्त असतो. कारण की उन्हाळ्यात चारा भेटत नाही, चाऱ्याचं खूप हे राहतं. आणि दूध पण कमी होऊन जातं मशीनला आपोआप. ते सीझन मध्ये उन्हाळ्याचे आहे ना, दूध निघणं कमी होऊन जातं. उन्हाळ्यात तो भाव जास्त राहतो. पण मग कसं हिवाळ्यात सुद्धा म्हणजे बरेच जण दूध वगैरे पितात प्रोटीन म्हणा त्या गोष्टीसाठी. मग तेव्हा कसं तेव्हा पण वाढतो का? नाही हिवाळ्यात नॉर्मल भाव राहतो. नॉर्मल भाव राहतो, एवढा नाही काही जो मार्केटमध्ये चालू आहे. पण मग तो कसा स्थिर असतो बराच वेळ का दिवसाला पण बदलता का? हप्त्याला कमी जास्त होत कमी जास्त होत राहतो. आता करंटली कसं म्हणजे आता चालू आहे 80 रुपये लिटर गाईचं, म्हशीचं. आणि गाईचं 50 रुपये झालं. गाईचं 50 आणि हेच उन्हाळ्यात गाईचं 60 रुपये राहतं, म्हशीचं 90 रुपये जातं. आता हे जे दूध आपण उत्पादन करतो तर ते दिवसाला किती होतं आपल्याकडे? आता सध्या सकाळी 120-130 लिटर निघतंय. 120-130 लिटर आणि संध्याकाळी 150 लिटर. गाय 250 लिटरचं आहे. ओके, म्हणजे दिवसाला तेवढं होतं पूर्ण. आणि मग याचं सप्लाय चेन कशी असते म्हणजे आपले ग्राहक? सप्लाय म्हणजे आता सकाळी आपलं होम डिलिव्हरी. अच्छा, घरी पण देतात. एक टाइमचं सगळं होम डिलिव्हरी राहतं आपलं दूध. आणि बाकी एक टाइम आपलं शॉप लागतं इथं. हा, अच्छा, म्हणजे शॉप तुम्ही सेल पण करता? हो, कढई दूधचं ते आता आपण चालू केलं. हा, म्हणजे हा दूध गरम करून ते विकणं, काहीतरी युनिक करू. बरोबर, घरचंच दूध येतं, मटेरियल आपलंच येतं. मग हा पोचव लोकांपर्यंत. बरोबर. पण मग तुम्ही ह्यांना पण देता का म्हणजे आता जे आपण होलसेलच्या ह्याच्याने म्हणतो? नाही, त्यांना नाही देत. तसं नाही, फक्त कस्टमर्स डोर टू डोर. आणि तुम्ही जे रात्री करता ते मग त्याच्यात पण कसं असतं की आपलं दूध करून मग तुम्ही त्याच्यात गरम, त्यातही प्रकार असतात? हा, त्याच्यात आपल्याकडे 4 प्रकारचे दूध आहे. 4 प्रकारचे म्हणजे एकाच दुधावर? म्हशीचं दूध. म्हणजे आपण काय करतो, एक हळद दूध ठेवलेलं आहे, एक आपलं स्पेशल रबडी दूध आहे. रबडी दूध, त्याच्यात कसं रबडी वगैरे? त्याच्यात आपण दुधाची रबडी बनवतो. दूध आटून आपणच बनवतो. आपण दूध आटून रबडी बनवतो. ती आपण प्रत्येक एका ग्लासात थोडं 2-2 चमचे टाकतो. आणि मग त्यानंतर एक बॉर्नव्हिटा आहे लहान मुलांकरता. लहान मुलांसाठी बॉर्नव्हिटा दूध आहे. 4 प्रकारचे दूध आहे. एक मसाला दूध आपलं. हे किती वर्षापासून? आणि हे मी 2021 पासून चालू केलं. अच्छा, म्हणजे आता 5-1 वर्ष झाले असेल. त्याची कल्पना कशी आली? म्हणजे म्हणलं काहीतरी वेगळं करू, आपलं आहे दूध घरचंच आहे वगैरे सगळं. सुरुवातीला कसं चालू करू गरम दूध? पण मग सुरुवात करताना कसं होतं, तुम्हाला रिस्पॉन्स कसा होता? थोडे तेव्हा खूप हे अडचणी आल्या, खूप काही संघर्ष करावा लागला. पण फायनान्शियली का मार्केटिंग वाईज? कसं? फायनान्शियली झालं, मार्केटिंग झाली. त्यानंतर थोडं हे पण होते आपल्या अपोजिट. बरेच जण असतात कॉम्पिटिशनला. खूप जणांनी अडचणी त्रास दिला. झालं पण आता कस्टमर बेस म्हणजे बऱ्यापैकी चांगला आहे. आणि त्याचं कसं म्हणजे तुम्ही स्पेसिफिकेशन करता रेट वाईज, जे दुधाचे प्रकार आहेत ते आपलं 30-40 फुल घेतलं तर 80. अच्छा, त्याच्यात पण फुल असं आहे. आता तुम्ही एकूणच जे सप्लाय चेनचं बोलले, पण आता जे मार्केटमध्ये जे पॉकेट दूध येतात त्याचं कसं असतं? म्हणजे ते पाश्चराइज झालेलं दूध राहतं. ओके, म्हणजे ते प्रक्रिया झालेली राहते. ते 4 दिवस जरी तुम्ही ठेवलं तरी ते खराब नाही. मग त्याच्यात ते शेवटी केमिकलच. अच्छा, ती पिशवी तुम्ही उन्हात ठेवा, 2 दिवसात त्याच्यात गॅस तयार होतो. किती म्हणजे ते आपल्या शरीराला किती घातक आहे तुम्ही त्याच्यावर. केमिकल मिक्सिंग असतं. आणि आपण जे दूध आहे आपलं, मग ते किती दिवस राहतं? म्हणजे आपलं दूध 1 दिवस फ्रेश दूध राहतं ना ताजं, ते तुम्ही 1 दिवसाचं बघा. 1 दिवस का तर ते ओरिजिनल आहे. त्याला तुम्ही काही पावडर वगैरे नाही, तेवढं त्याचं हे पण भेटतं प्रोटीन असेल. आता बऱ्याचदा असं होतं का लोकांना एवढं माहिती, आता मला पण एवढंच माहिती की दूध, दही, पनीर, फार मलाही एवढीच माहिती. तर अजून असे कुठले पदार्थ आहे दुधापासूनचे? दुधापासून सगळ्या मिठाया तयार होतं. आपण ज्या मिठाई जे खातो ते सगळे दूध असतात. दुधापासून खूप सारे पदार्थ बनतात.
खूप म्हणजे दुधाला खूप ऑप्शन आहे. म्हणजे जसं आपण त्याला दिशा देऊ ती गोष्ट बनते त्याच्यापासून. आपल्याकडे काय काय बनतं मग? आपल्याकडे दुधापासून दही बनतं, पनीर बनतं, तूप बनतं. हा तूप पण. त्यानंतर आपली रबडी बनते. त्याचं कसं सेलिंग पण करता का तुम्ही? हो, सेलिंग करतो आपल्या शॉपवर. तिथेच सेल करता. कोणी फोन करून ऑर्डर देतो, आपण पोहोचवतात. आता जे आपले गायी आहेत आणि म्हैस आहेत ते त्यांच्या शेणापासून गवऱ्या पण बनतात. हो, गवऱ्या बनतात. त्यानंतर शेतीला जातात ते खत. अच्छा, खत म्हणून पण वापरतात. काही जण ते आपल्याकडून घेतात, त्याचं गांडूळ खत तयार करतात. हा, गांडूळ खत वगैरे असतं. कसं करून पण ते पुढं विकतात. हा हा. मग गवऱ्या कसं म्हणजे त्याला प्रोसेस काय असते? त्याला काही नाही, ते वल्ल जे शेण तेच थापायचं आणि इन्स्टंट उन्हात ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी त्याची गौरी तयार होऊन जाते. गौरी तयार ते पण करतो का? नाही, ते आधी करायचं, पण आता एवढं नाही करत. त्याला मागणी म्हणजे पर्टिक्युलर ह्यालाच असते, होळी वगैरेलाच होळी वगैरे. मग ते एवढं सांभाळायचं वर्षातून, म्हणजे एखाद्या वेळेसच त्याचं होतं. त्यामुळे आता ते करत नाही आपण. आपल्या पूजेपुरते आपण बनवून ठेवतो घरात. हा, आपल्याला कधी लागल तेवढं बनवून ठेवतो. ओके. आता जे दुधाचा व्यवसाय आहे यात कसं म्हणजे कॉम्पिटिशन म्हटलं तर कसं आहे? कॉम्पिटिशन कारण तुम्ही जे बोलले पॉकेट दूध असतं, तर मग त्या बाहेरून एक्सपोर्ट होत असेल. मग तुम्हाला रेट्स ठरवताना म्हणजे आता युजली पॉकेटचं रेट वेगळा असतो आणि आपला रेट वेगळा असतो, त्यात कसं बंद करता तुम्ही मॅनेज? आपल्याला तर काही फरक नाही पडत एवढा. आपले कारण काही लोकांचं म्हणणं काय, तुम्ही 2 पैसे घ्या पण आम्हाला ओरिजिनल द्या आणि चांगलं द्या, स्वच्छ द्या. त्यामुळं काही एवढा फरक नाही पडत. आपल्या मागणीवर आहे. आपण लोकांना सांगू एवढे देतात लोक, पण मग लोकांना तसा माल पण पोहोचला पाहिजे. तर दूध जे काढतो आपण गाईचं म्हशीचं, तर ते मशीनचं पण आता बरंच आधुनिक तंत्रज्ञान आहे. त्याचं स्वरूप कसं आहे? ते सक्सेस नाही एवढं. गाईला सक्सेस आहे, मशीनला सक्सेस नाही. अच्छा, म्हणजे कसं असतंय? कारण काय, मशीनचे जे दूध काढतो ते सड जे राहतं ना, ते रफ राहतात. ओके. गाईंचे सॉफ्ट राहतात. ते गाईला सक्सेस होऊन जातं, पण मशीनला नाही होत. ओके. पण मग बऱ्याच प्रमाणात वापरता का ते लोक? हो, वापरतात. मोठमोठ्या गोठ्यांमध्ये वापरतात. ते कसं, ते सेफ्टी साईड ठेवाच लागतो. कधी माणूस गेला, कुठं गावाला गेला नाही. त्याचं इन्व्हेस्टमेंट कशी म्हणजे कितीपर्यंत राहतं सगळं ते? त्याला आहे, त्याला खर्च भरपूर येतो. तरी ते जातं ते मशीन 70 ते 80 हजाराच्या दरम्यान एक मशीन पूर्ण सेटअप. आणि आपण कधी वापर केला म्हणजे आधुनिक त्याचा? केलेला आहे का? आपल्याकडे किती म्हणजे एकंदरीत किती मशीन आहे? किंवा एक मशीन आहे. एक मशीन ठेवली, इतर वेळी माणसंच बघतात, पण स्पेअरला मशीन ठेवली. आता तुम्ही हा जो व्यवसाय करताय त्याचं पुढील 5 वर्षात स्वरूप काय असेल असं तुम्हाला वाटतं? 5 वर्षात आता चालू आहे तयारी, म्हणजे विस्तार करायचा किंवा कुठल्या म्हणजे ह्याला नाही तुम्ही? आता तुम्ही जे दुधाचं गरम दुधात हे केलं चालू, आता इथून आपल्याला चालू आहे लोकांना प्रोसेस आहे का? ओके. आणि हा व्यवसाय सोडून इतर काही अजून जोड व्यवसाय आहे तुमच्या याच्यात? नाही, एवढा एकच व्यवसाय. म्हणजे दुधापासून जे पदार्थ वगैरे बनतात ते सगळं. आणि तुम्ही मागे बोलले की आता लस्सीचं पण काही? आपली उन्हाळ्यात लस्सी राहते. अच्छा, आपल्याकडूनच सगळं आपणच बनवतो, दही वगैरे ती लस्सी बनवतो आणि पुढे आपण सेल करतो स्वतः. ओके. हे पण आताच केलं का आधीपासून लस्सीचं? नाही, त्याला पण आता 4 वर्ष झाले. 4 वर्ष त्याला पण झाले. त्याच्यात कसं विकता लस्सी म्हणजे प्रकार? त्याच्यात पण आपल्याकडे मलाई लस्सी राहते, रबडी लस्सी, केशर लस्सी, ड्रायफ्रूट लस्सी. अच्छा, त्यात 4 प्रकार आहे. मग ते फक्त उन्हाळ्यात. त्याची मागणी कशी म्हणजे तुम्हाला? त्याला पण चांगला रिस्पॉन्स आहे. चांगला रिस्पॉन्स आहे. काही मलाई ती थिकनेस वगैरे ते लस्सीची आपण एवढे छान देतो. घरच्या दुधाचं ते दही लावतो आपण 1 दिवस आधी. सकाळी त्याची फ्रेश लस्सी बनवतो, ठेवतो. मग त्यामुळे लोकांना खूप आवडतं. मला अजून पण लोक म्हणतात कधी चालू करा. म्हणजे उन्हाळा नसला तरी त्याला मागणी भरपूर आहे. आणि आता तुम्ही जे एकंदरीत एवढं सगळं आहे सगळा कारभार, तर त्याचा खर्च सगळा करून म्हणजे प्रॉफिट रेशो कसा तुमचा होतो? सगळा खर्च वगैरे करून आहे ना, त्या दुकानाचं थोडं वेगळं आहे. आपलं डेअरीचं म्हणलं ना, तर सगळ्या चाऱ्याचा वगैरे खर्च जाऊन एवढं होतं आपल्याला 2-2.5 लाख पर मंथ. 2-2.5 लाख. आणि याचा कॅश फ्लो कसा असतो? म्हणजे
सेम चालतं कसं का कधी कमी नाही, जास्त, कधी कमी विस्तार होत जास्त, असतो? कधी कमी जास्त. कारण की जे आपले कस्टमर आहे सकाळी होम डिलिव्हरीचं दूध जातं ते सगळे महिन्यालाच बिल गोळा होतं. हा, ते महिन्यालाच होत असते. मग बाकी थोडं एक टाइमची कॅश येते तिच्यावर मग चालवतो. ते जे आहे ते सेव्हिंग होऊन जातं. सेविंग मध्ये जातं. आता हे जे आपला गोठा आहे हा अजून तिकडे पण 2 वाजता, हो मग त्याचं कसं आपलं स्वतःच आहे सगळी जागा हो पूर्ण? आधीपासून का? हो आजोबा आजोबांपासून फक्त मग त्यात गाई म्हशींनी वाढ केली आहे. हो. आणि याचं कसं असतं म्हणजे आता गाई विकत घ्यायला म्हणजे ते कसं असतं प्रोसेस? आपल्या इथं प्रोसेस बुधवारी आपलं हे राहतं मार्केट आहे, हां तर बाजार भरतो हां, दर बुधवारी. दर बुधवारी. गाई म्हशींचा पण बाजार असतो हो म्हणजे? आपल्या नाशिकमध्ये. नाशिकमध्ये. हा. मग त्या इथून म्हणजे बाहेरून येतात का कसं असतं? नाही इथंच लोक राहतात ते. नाशिक मधलेच हा. असतात. ज्याला विकायचे असले तर तिथे घेऊन तिथे येतात. म्हणजे त्याचं लिलाव टाईप होतं का हो, तसं बाली लिलाव मार्केटला? टाईप. आपल्याला कधी गरज पडली की मग तिथून 1-2 आणतो, नाही तर आपण गुजरातवरूनच जास्त आणतो. अच्छा, गुजरातवरून पण डायरेक्ट येतो. हो. याचं स्वरूप कसं असतं आता समजा आत्ताच्या घडीला गाय किंवा म्हैस घ्यायची झाली तर मग कसं आता price? म्हशीची चालू आहे 1.5 लाख रुपये किंमत. एक म्हैस. एका म्हशी. तर मग तिचं कसं ती देणार दूध तुम्हाला 14-15 लिटर दूध देणार रोजचं? हो रोज. आणि गाईचं कसं? गाईची किंमत चालू आहे 70-80. 70 म्हणजे कमी आहे त्याच्यापेक्षा. गाय देते 15-16 लिटर. 15-16 लिटर देते. आणि यांचं बाकी कसं असतं म्हणजे आता तुम्ही बोलले देखभाल करायला तर माणसं आहे, पण मग कधी काही आजार झाला का? हा, त्यांना सलाईन वगैरे लावा लागते. लस वगैरे असते त्यांना त्यांचं already? पण राहतं. पावसाळ्यात येतं ते हां इंजेक्शन हां हां. सरकारकडून येतं, मग ते अच्छा, सरकारकडूनच येतं. हो. ते मारावं लागतं. पण मग ते समजतं कसं म्हणजे तुम्हाला आता? हा, आता ते Idea. म्हैस खात पीत नसली का हां, हां. जायचं पहिलं आजारी झाले. आणि चाऱ्याचं कसं करता तुम्ही मग? चारा वगैरे? चारा आपण उन्हाळ्याचा स्टॉक भरून ठेवतो. अच्छा, उन्हाळ्यात तेव्हाच आपण- म्हणजे बाहेरून येतो का तो हो. चारा? पावसाळ्यातच आपण उन्हाळ्याचा चारा भरून ठेवतो. हां, हां. बाकी कोरडा घास पण ठेवतो स्पेअरला आपण. त्याचं कसं असतं म्हणजे पर्चेसिंग किंवा कुठून येतं? शेतकरी लोक आहे त्यांचे तेच कॉन्टॅक्ट विकतात. तेच आणून देतात. आणि अजून कुठले खाद्यपदार्थ म्हणजे देऊ शकतो? खाद्य बाकी त्यांना खुराकात डेट, चुनी, गहू भुसा सगळं मिक्स हो. होतं. ते त्यांचं दूध काढताना त्यांना टाकावं. त्याच्याने दुधाची क्वालिटी अजून जास्त वाढते. आता जे काही दूध असतं दादा तर ते कधी कधी उरतं किंवा हो. खराबही होतं, तर मग त्याचं कसं होतं तो लॉस? त्याचं आता मग कधी आमचं दूध उरलं सपोज, खूप सारं दूध उरलं ना, कस्टमर गावाला गेले काय, आता हे दिवाळीत झालंच होतं. ऑलमोस्ट लोक गावाला गेले होते, फिरायला गेले होते. आत्ताच्या दिवाळीत हो. हां. मग खूप दूध उरत जात होतं. कस्टमरांचा खूप फरक पडला होता. त्याच्यामुळे आम्ही पनीर बनवलं, दही बनवलं. म्हणजे जे अच्छा. असं जीव जे वाढल एखादा प्रोडक्ट टिकू शकतो 4-5 दिवस, तसं त्याचे दुधाचे बनवलं आपण, ते सेल 4-5 दिवस. ते नाशवंत कव्हर झालं. कव्हर होऊन गेलं. ओके. पण मग कधी कधी असं उरलेलं चांगल्या दुधातही ते होतं का मग? हा, चांगलं चांगल्या दुधाचंही होतं. हो. मग आता पनीर वगैरे मग त्याचं कसं चालू म्हणजे भाव कसे असतात? पनीरचं 500 रुपये किलो चालू आहे. 500 रुपये किलो. मलाई पनीर. ह्याच्यात पण ते तफावत होत असेल ना, म्हणजे जसं पॅकेट दूध बोललो मी तुला, हो तर मग ते बाहेर जे पॅक पनीर भेटतात हो. आपण जे हो, डेअरीतून त्याच्यात हो, खूप फरक आहे. प्राइस मध्ये आणि ह्याच्यातही बराच फरक आहे. क्वालिटीत पण खूप फरक ते आहे. पण मग केमिकल युजच होतं ऑलमोस्ट. Chemical. आणि ते मग कसं ते आहे? पनीर तुम्ही खाऊन बघा आणि फ्रेश पनीर खाऊन बघा, हां ते रबरा टाईप लागेल तुम्हाला. हां, थोडं चावायला हे जातं, जड जातं. आणि हे डायरेक्ट म्हणजे तुम्ही तोंडात टाकलं का पाणी होणार. हां हां. ह्याच्यात पण प्रकार असता पनीर मध्ये की कसं असतं? नाही, एकच प्रकार आहे. प्रकार एकच असतो पनीर मध्ये. पण मग दुधाचं कसं, दोन्ही दुधांचं असतं का? नाही, म्हशीच्या दुधाचं. म्हशीच्या दुधाचंच पनीर असतं मोस्टली. हो. मग ते तुम्ही सेल कसं असं मोकळं करता का कसं त्याचं? हा, पावशर, 1 पावशर, किलो, किलो. अर्धा किलो, जसं लोकांना कस्टमरला देतायला असतं. मग आता हे सगळं प्रोडक्ट तुम्ही कधी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकायचा कधी विचार केला का? अजून तर केला नाही, पण मग आता आमच्याकडं म्हशी वाढल्या, दूध वाढलं तर तेव्हा करून नाही आपण. आता करण्याचं? सध्या चालू आहे. कारण बरेच जण प्रेफर करतात ऑनलाईन. त्याच्याकरता ते थोडा अभ्यास पण करावा लागेल, प्रोडक्टची लाईफ पण वाढवा लागेल. इव्हन पॅकेजिंग वगैरे त्या गोष्टी पण करावं लागेल. आता हे जे गाईन म्हशी जातात त्यात कसं असतं, प्रकार कसे असतात वेगवेगळे गाईंचे म्हशींचे? आता मशीनमध्ये 2-3-4 प्रकारच्या जाती, म्हणजे मला जेवढं माहिती तेवढं. हां हां. एक पहिली म्हणजे मुर्रा म्हशी, ती कोणती? मुर्रा म्हशी. मुरा म्हशी.
हा तिची शिंग पूर्ण गोल राहतात असे. अच्छा, गोल शिंग हो. असतात. त्यानंतर दुसरी येते जाफरावादी. जाफराबाद. हो तिचे शिंग मोठे राहतात. ओके. हो खाली आणि असे मोठे राहतात. हा. आणि ती म्हशीचे दूध देण्याची कॅपॅसिटी पण जास्त राहते. ओके. आणि ती लॉंग टर्म दूध देते. अच्छा, काही जाफराबाद. म्हशी 6-7 महिनेच देतात. ती म्हैस 12 महिने देते. 12 महिने देते. त्यानंतर पंढरपुरी एक म्हैस आहे. पंढरपुरी म्हैस. तिचे शिंग पूर्ण मोठे राहतात. अच्छा, हो. मागे असतात. हो. तिचं दूध कमी देते पण दूध घट्ट खूप राहते. अच्छा, म्हणजे दुधात प्रकार आहे हो. त्याच्यात त्यांचा. हो जातीचे प्रकार आहे त्यांचं मग प्रत्येकाचं वेगवेगळं वेगवेगळं स्किल skill. हां, त्या जातीच्या. बरोबर. जी पहिली जात सांगितली मुर्रा म्हैस ती दूध पण जास्त देते, दूध पण चांगलं देते. हां. हो मग चौथी म्हणजे मसान म्हैस आहे. अच्छा, मसाला. तिचे पण शिंग गोल राहतात. हां, ते मिडियम कॅटेगरी. एव्हरेज दूध देणार वगैरे. आणि हे कसं सगळं इंडियन आहे का? इंडियन सगळ्या इंडियन. आणि गायींमध्ये तर तुम्हाला माहित आहे एक जर्सी आणि आपले एक जर्सी. गावठी गिर गाय. गावठी गिर. त्याच्यात गिर कसा गायीचं फरक? तर खूपच छान. हम्म. तिचं दूध पण खूप आयुर्वेदिक आहे. हां, हां. A2 मिल्क जे म्हणता लोक. ओके. खूप औषधच आहे ते दूध म्हणजे गिर गाईचं. अच्छा. हो. आणि त्याचं कसं असतं, त्याचे रेट्स वेगळे असतात? हा गिर गाईचं रेट महाग राहतं. ते क्वचित ठेवता का? नाही राहतं पण ते कसं राहतं ते गाईचं दूधच कमी निघतं. अच्छा, ऍक्च्युअल त्याचं हेच कमी, 3-4 लिटर दूध निघतं पण मग त्या दुधाला डिमांड खूप आहे मार्केट. एका गाईच्या ह्याच्यात 3-4 लिटर हो दिवसाला. आणि तेच त्याच्या जागेवर जर्सी गाय सांभाळली तर ती दूध जास्त देते पण मग ते दूध काही कामाचं नाही एवढं. मिडियम रेट राहतो. सिम्पल एव्हरेज दूध राहतं ते. आता या झावलं आपलं म्हणजे सगळं इंडियन गाई म्हशी झालं. तर मग बाहेर पण कसं स्वरूप असतं गायींचं? वेगवेगळे प्रकार असतात? हा बाहेर कंट्रीत मोस्टली जर्सीच गाई. जर्सीच गाई असतात. ते दूध जास्त देतं. आणि हे जे गायींचं असतं म्हणजे आता रिप्रोडक्शनचं कसं असतं म्हणजे स्वरूप त्यात? कारण हे पण करावं लागतं ना वाटतं. हो ज्यांच्या घरी राहतं म्हणजे ज्यांच्या गोठ्यात आहे ना रेडा जो राहतो असला मग ठीक आहे. काही काहींकडे नसलं का मग त्यांना बाहेरून पे करून आणावा लागतो. अच्छा, म्हणजे ते एक मीटिंग करता. त्याचे कोणी घेता 2,000 कोणी 5,000 रुपये घेतात. अच्छा, त्या प्रोसेससाठी वेटरनरी डॉक्टर येतात. ते ह्याच्या मेडिकल प्रोसेस पण होतं ते त्यांच्याकडे जात जी जात असेल त्या जाती त्यांच्याकडे सिरम राहतात. ओके. ते झाल्यानंतर ते वासरूचं कसं असतं आणि त्याचा सांभाळ करायला कसं राहतं सगळं? त्यांचं प्रोसेस तशीच राहते. 9 महिन्यानंतर पिल्लू वगैरे तयार होतं. मग ते तुम्हाला सांभाळताना काय काय काळजी घ्यावं लागतं म्हणजे जेव्हा छोटं असतं तेव्हा? छोटं म्हणजे त्याचे 3 महिने नीट काळजी घ्यावं लागते. त्याला दूध बीत पाजावं लागतं. अच्छा, त्याला दूध कसलं म्हणजे दूध? म्हशीचंच. मग त्याला कोरड्यात ठेवावं लागतं थोडं. 3-1 महिने त्याची व्यवस्थित काळजी घेतली का मग नंतर मग काही टेन्शन होतं. ते दूध केव्हा द्यायला लागतं? दूध ते 3.5 वर्षांनी द्यायला लागतं. 3.5 वर्षांनी? तोपर्यंत ते सांभाळावं लागतं. ओके. म्हणून मग मोस्टली सगळे मोठेच हे घेतात. वासरू घेतल्यावर त्याचा म्हणजे काय फायदा असतो? फक्त ते सांभाळतात मोठं असतं? हा एवढंच आहे. खायला तर कमीच लागतं त्यांना, जास्त तर काही लागत खायला कमी लागतं पण मग सांभाळ खूप लागतं. पण मग त्यांच्याकडून लगेच नाही हे भेटत ना आउटपुट. घ्यायचं लॉजिक कसं म्हणजे वासरू घ्यायचं आहे तर काही जणांना हौशेने घेतात बरेच जण पाळायचं ते वासरू घेतात. त्यांना मग त्याच्यातून काहीतरी इन्कम उत्पादन हवं असेल तर मग ते मोठेच घेतात. बेसिकली ते आपल्याला 3.5 वर्षापर्यंत पाळावं लागतं. वासरूचं कसं असतं आणि प्राइसिंग म्हणजे कम्पेअरिंग काय? आता ते जातीवर आहे. चांगल्या जातीचं असलं तर मग तरी जातं 20-30 हजारापर्यंत. ते स्वस्त जातं म्हणजे कम्पेअरिंग. आता हा जो व्यवसाय तुमचा आहे आता हा भारतात असं स्वरूप आहे आपलं की पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे बरंचसं. पण मग भारताच्या बाहेर कसं म्हणजे दुग्ध व्यवसायाची व्याख्या कशी म्हणजे तिथलं आपल्यासारखंच आहे का कसं म्हणजे स्वरूप? तिकडं आपल्यासारखंच आहे पण मग एवढंच आहे मोठ्या प्रमाणात आहे. बाहेर मोठ्या प्रमाणात विस्तार. त्यांचं प्रोडक्ट्स वगैरे खूप बनवतात आणि आधुनिक तंत्रज्ञान जास्त वापरतात. बाहेर समजा नवीन एका उद्योजकाला हा सुरुवात करायचा व्यवसाय त्यांना काय काय गोष्टींचा म्हणजे काळजी घ्यावं लागेल किंवा मिनिमल किती हे करावं लागेल गोष्टींसाठी? कारण तुमचं जागा स्वतःची पाहिजे. हा एक्झॅक्टली. आता तुमचं आहे गोठा स्वतःचा. त्यानंतर
थोडी आउटसाइडच जागा पाहिजे. हा, जिथे सिटीत मधलं तर सिटीत शक्य नाही. बरोबर. शक्य नाही. बाकी मग जागा स्वतःची असली की मग त्याला काही बाकी खर्च नाही एवढा. कारण बऱ्याच जणांचं कसं होतं, जागा नसली का मग Main जागेत रेंटने तर, गोठा घ्यावा लागतो. रेंटने केलं तर मजा नाही. एक तर स्वतःची जागा असली, स्वतःची तेव्हाच जागा करायला असल्यावर. चांगलं. बरोबर. आता तुम्ही तर डायरेक्ट कस्टमर्सलाच देता, पण बरेच जण दूध विक्रेत्यांना देऊन मग ते दूध विकतात. हा. त्याची सप्लाय चेन म्हणजे कशी असते? आता काही Pricing जण काय wise. करतात, गोठ्यावाले त्यांच्याकडून होत नाही तर ते डायरेक्ट समोरच्याला देतात. हा, विक्रेता हो. तो तू विकतो लोकांना. विक 100, तू पुढे तू विक माझ्याकडून, मला एवढे दे. हा, आता तू पुढे 70 ने विक, मला तू 65 रुपये हातात दे. हा, जे आपलं असं, ठरलंय ते हा. पैसे त्यांच्याकडून घ्यायचे. काही जण तशा स्वरूपात गोठे चालवत आहे. काही हा, जण बरेच स्वतः- ठिकाणी तसं दिसतं. काही जण स्वतः सप्लाय करतात. हम्म. काही जण एजंट राहतात, त्यांना दूध देऊन ते पुढे सप्लाय. आता काही तुम्ही- जणांचं बंद राहतं, स्वीट्स वाले. काय असतं? स्वीट्स वाले स्वीट्स वाले राहतात. असतात. हा, हा. काही दुधाचे प्रोडक्ट बनवतात, काही डायरेक्ट त्यांना पण देतात. त्यांना पण देतात. हा. आता स्वीटचं तू जसं बोललास, तर मग आता हे जे आपलं गोठा आहे, मग आपल्याकडून जातं, आपली जी स्वतःचीच आहे तू हो. बोलला स्वीट, हो. मग ते कसं जात आता ना, चालतं? काकांना जातं. काकांना दूध जातं का? अर्ध तिथं पण जातं. आता मिठाईचं जसं तुमचं आहे काकांचं तुम्ही बोलले, तर मग तिथे दूध आपलंच जातं का? हो. आणि मग ते प्रोसेस कशी, म्हणजे तुम्ही पाहिलं का कधी ते मिठाई कसं बनतात? नाही एवढं आता वेळ नसतो नाही का, हा, पुढं पण वाटप करायचं राहतं. हम्म. ते दिलं का दिलं. ते मिठाईला किती प्रमाणात दूध लागतं, म्हणजे जास्तच लागतं दूध का जास्त दुधाचं लागत प्रमाण राहतं. कमी असतं त्यात, असं काही? नाही, मिठाईवाल्यांना जरी तुम्हाला 100 ते 150 लिटर दूध रोज लागतं. रोज लागतं, हो. कारण प्रत्येक मिठाईत थोडं दूध लागतं. मग त्यांना ते प्रत्येक छोटी छोटी मिठाई बनवतात. बनवत राहतं. म्हणून ते 1 का 2 दिवसात वाटतं हा. हे राहतं, खायचं असतं स्वीट्स पण. हो. आता जो तुमचा पूर्ण पिढ्यानपिढ्या व्यवसाय आला जाता, पण मग बऱ्याच जणांना दुग्ध व्यवसायात इच्छा करू बघत असतील, किंवा नॉर्मली व्यवसाय करायची इच्छा असेल, तर त्या युथला तुम्ही काय मेसेज द्या? असेच काही नाही, एवढंच सांगाल, इमानदारीने करा, प्रामाणिकपणे करा. 2 पैसे देऊन चांगल्या ठिकाणून माल घ्या आणि तो पुढे सेल करा. त्याच्याने तुमचं नाव पण होईल आणि तुमचे लोकांनाही चांगलं customer प्रोडक्ट पण, जाणार. हो, टिकून राहील. त्याच्याने तुमचं मार्केटमध्ये नाव तयार होईल. आणि जसं तुमचे 45 वर्ष आले तसं म्हणजे ती हो. साखळी पूर्ण हो. होण्यासाठी ते गरजेचं हो. आहे. तर मंडळींनो, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याला दुग्ध व्यवसायाबद्दल बरीचशी माहिती मिळाली, की दुग्ध व्यवसायामध्ये कामकाज कसं असतं, भांडवल किती लागतं सुरुवातीला, आणि त्याचा विस्तार किती प्रमाणात होऊ शकतो. तर तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच अनेक विषयांसाठी आपल्या महामनी सोशलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.